राधानगरी तालुक्यातील पिरळ येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी विशाल पाटील यांनी शेतकरी शिवाजी म्हाबळे यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष शेतीची कामे केली। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, या समस्या जाणून घेणं, तसेच ते कोणत्या पद्धतीचे कष्ट करतात याचा अनुभव स्वतः अधिकाऱ्यांनी घ्यावा, जेणेकरून त्यांच्याकडनं ज्या गोष्टी किंवा ज्या शासकीय योजना राबवल्या जातात त्यामध्ये एक पद्धतीचा समन्वय राहावा आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये देखील समन्वय राहावा। यासाठी सगळ्या डिपार्टमेंटला यामध्ये इन्क्लूड करून घेतलं, याबद्दल त्यांचे म्हणजे आभारच आहेत। आम्हाला आज ह्याच्यात सहभागी होता आलं। शेतकऱ्यांना आवाहन करायचं म्हणजे प्रत्येक वर्षी आता हवामान बदलानुसार वेगवेगळे बदल होत आहेत। मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 15 मेच्या आसपासच पाऊस आलेला होता। आता 14-15 जुलै आला तरी देखील अजून पाऊस नाही। तर शेतकऱ्याची द्विधा मनस्थिती काय होत्या, मागच्या वर्षी वापा तयार नव्हता, त्यावेळी वापा तयार आहे पण पाऊस नाही। तर हे सगळं जाणून घेऊन पॉलिसी मेकिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील, योजना पोहोचवण्यामध्ये काय बदल केले पाहिजेत, त्यातून आपला अभिप्राय कशा पद्धतीनं देता येईल, एक अधिकारी म्हणून सांगितलं जाईल की शासनापर्यंत शेतकऱ्यांच्या गोष्टी पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी जागेवर येऊन हे करता आलं याबद्दल मी आभारी आहे। सहाय्यक कृषी अधिकारी एस.जे. बकरे यांनी 4 सूत्री पद्धतीने भात लागवड, खतांचा योग्य वापर, पक्षी थांबे उभारण्याचे महत्त्व तसेच कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी सरपंच अस्मिता पाटील, आत्माच्या संचालक शिल्पा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नंदा नाईक नवरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, बचत गटातील महिला आणि शेतकरी उपस्थित होते। पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।